बढ़ते काम की बोझ, पदोन्नति समेत विभिन्न लंबित मांगों को लेकर महिला एवं बाल विकास विभाग के अधिकारियों का राज्यव्यापी आंदोलन तेज हो गया है। इसी कड़ी में उपराजधानी में भी कर्मचारियों ने काला फीता बांधकर अपना विरोध दर्ज कराया और सरकार से जल्द निर्णय लेने की मांग की। महिला व बाल विकास विभाग हा एक अतिशय संवेदनशील विभाग आहे। या विभागामार्फत अनाथ, निराधार, निराश्रित बालक्या असतील, वेगवेगळ्या लाभार्थी असतील, त्यांच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो। आता टप्प्याटप्प्याने शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करत आहेत। आता 2 दिवस आज आणि उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय सीओ महोदय आणि विभागीय आयुक्त महोदय यांना निवेदन देण्यात येत आहे। आणि यानंतर आम्ही शासनाची व्हीसी बंद किंवा विभागांची कामाची माहिती देणं बंद अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहोत। आणि त्यानंतर तरी आमच्या न्यायिक मागण्याकडे विचार झाला नाही, आमच्या न्यायिक मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सर्वजण सामूहिक रजेवर जाणार आहोत। या आंदोलनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे यापूर्वी फक्त काही कर्मचारी याच्यामध्ये सहभागी व्हायचे, परंतु आता मात्र अंगणवाडी सेविका, त्यांच्या सुपरवायझर, इकडले परिवीक्षा अधिकारी, जिल्हा परिवीक्षा अधिकारी, DCPU संघटना, संरक्षण अधिकारी संघटना अशा वेगवेगळ्या सर्व संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत। आणि हे आंदोलन निश्चितच न्यायिक मागण्यासाठी आहे।